नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। तर ज्याप्रमाणे मी अगोदर व्हिडिओ दाखवले त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये पण एक रेसिपी दाखवणार आहे। त्याचबरोबर शरयूची थोडीफार मस्ती दाखवणार आहे आणि शरयू खेळते लपंडाव, तुम्ही पण खेळा असाल लहानपणी। आणि खास रेसिपी म्हणजे काय तुम्हाला सांगायचं आहे तर अगोदरच्या पिढीमध्ये म्हणजे आपले जे आई वडील किंवा आपल्या अगोदरची जी पिढी आहे त्यांच्या काळामध्ये काही जरी कार्यक्रम असला तर एक मेनू ठरलेला असायचा। कोणता तर मेनू असायचा, वांग्याची भाजी असायची रसरशीत आणि चरचरीत असायची ती भाजी। त्याचबरोबर शिरा भात किंवा सांजा भात आमटी असा प्रोग्राम असायचा। आताच्या पिढीला काय तर पुरी भाजी श्रीखंड ह्याच्या व्यतिरिक्त पनीरची भाजी ही एवढी असते। परंतु मला तीच वांग्याची भाजी रसरशीत चमचमीत आणि झणझणीत भाजी ती कशी बनवायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जरी तुम्ही पनीरची भाजी बनवला तरी त्या वांग्याच्या भाजीबरोबर तुम्ही तुलना करू शकत नाही, एवढी छान होते ती भाजी। आणि कमीत कमी पैशांमध्ये आणि कमीत कमी सामानामध्ये आपण ही भाजी बनवू शकतो। कोणीही बनवू शकता। पनीर जास्त रेसिपी आहे आणि तेवढी जास्त अशी चव अशी वेगळी लागत नाही, तर गोडसर लागते आणि ही झणझणीत आणि चरचरीत खाणारी रेसिपी आहे। तर हीच रेसिपी लुप्त होऊ नये म्हणून मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। मी पण ही रेसिपी माझ्या आईकडून शिकलेली आहे, तीच तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं। नंतर ना ही रेसिपी लुप्त व्हायच्या अगोदर तुम्ही पण एकदा खाऊन करून बघा आणि मग मला सांगा कमेंटमध्ये ही रेसिपी कशी झाली ती। आणि हे देखील सांगा हा व्हिडिओ कसा झाला शेवटपर्यंत, आणि ते सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। थँक्यू। चला, तर मी सांगितल्याप्रमाणे इकडे शरयू खेळत आहे। खेळता खेळताच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे तिने। तर तिचा लपंडाव चालू आहे, तिचं शोधण्याचं काम देखील चालूच आहे। तिला आत्ताच चालायला शिकलेली आहे, त्यामुळे ती चाललेली आहे वेगात, कोण कुठे लपले ती शोधतच आहे। तर ठीक आहे, त्याचा खेळ चालू दे, आपण बघूया आपली रेसिपी। तर मी सांगणारच आहे तुम्हाला कोणती भाजी बनवली, तुम्हाला मागे पण सांगितलं। रसरशीत वांग्याची भाजी आपण जुन्या पद्धतीने करणार आहोत, जे कार्यक्रमामध्ये ते करू शकतो। तर आपल्या घरगुती कार्यक्रमामध्ये देखील आपण स्वतः देखील ही भाजी बनवू शकतो। अशी रसरशीत वांग्याची भाजी कशी बनवायची याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला बघूया काय काय सामान लागणार आहे। त्याच्यासाठी मी 7-8 वांगी घेतलेली आहेत चिरून, पाण्यात टाकून घ्यायची वांगी चिरल्या। त्याच्यानंतर 3 कांदे, 1 टमॅटो, आल्याचा अर्धा इंचापेक्षा तुकडा जास्त कमी तुकडा, आणि कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं। त्याचबरोबर लसूण लागणार आहे आपल्याला, जिरं, मोहरी, मीठ, चटणी एवढं सामान लागणार आहे। तर आता पहिल्यांदा काय करायचं, आलं घ्यायचं, जो आपण 7-8 पाकळ्या लसूण सोलला आहे तो देखील घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि हे व्यवस्थित उकळीमध्ये चेचून घ्यायचं। उकळीमध्ये का चेचून घ्यायचं, मिक्सरवर ग्राइंडर करायचं नाही। उकळीमध्ये जी चेचलेली जी चव आहे, पहिल्यांच्या बायका काय करत होत्या तर पाटा वरवंट्यावर हे सगळं वाटून घेत होत्या, आपण उकळीमध्ये तर करू शकतो, म्हणून हे मी चेचून घेतलं। कढईमध्ये तेल घालायचं 2 पळी आणि त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि हे तडतडून द्यायचं तेलामध्ये, आणि त्यातच आपण कांदा टाकायचा। मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। हे थोडंसं भाजत आल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये धना पावडर यूज करायची आहे थोडी, आणि टमॅटो ॲड करायचा। 1 टमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा, 1 छोटा टमॅटो। तर हे सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये आपण हिंग घ्यायचं। हिंग हे पोटासाठी चांगलं असतं। अगोदरच्या बायका खडा टाकत होत्या आणि त्याचं पीठ करून मग टाकत होत्या, त्यामुळं मी पावडर टाकलेली आहे। आणि ओलं खोबरं टाकायचं सगळं भाजत आल्यानंतर ना, जास्त वेळ खोबऱ्याला भाजायचं नाही। त्यातच आपण चटणी टाकायची आहे आणि काश्मीरी मिरची पावडर टाकायची कलर येण्यासाठी। तर हे सगळं मिक्स करून घ्या आणि शेंगदाण्याचं कूट 1-4 चमचे घालायचं त्याच्यामध्ये। जर तुम्हाला जास्त मसाले जर पाहिजे असेल तर अजून तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकता। त्याच्यामध्ये आपण चिरलेली वांगी घालून घ्यायची आणि हे सर्व हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर वांगी पाण्यात टाकूनच घ्यायची, कारण का पाण्यात टाकला नाही तर काळी पडतील वांगी चिरलेली, त्यामुळे पाण्यात टाकून घ्यायची आणि हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता
पाणी थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. जास्त पाणी यूज करू नका. मी अर्धा ग्लास यूज केलेलं आहे पाणी आणि अर्धा ग्लासमध्ये हे शिजून जातं. जर जास्त पाणी यूज केलं असेल तर पातळ रस्सा होईल. घट्ट असा रबरबीत आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर आपल्याला पाणी थोडं वापरायला लागेल. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकणार आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे वरून. जरा हलवून घेणार आणि झाकण ठेवून देणार आहे 5 ते 7 मिनटासाठी. तर मीडियम गॅसवर हे झालेलं आहे, तयार झालेलं असेल. चला बघूया. तर शिजलेलं आहे वांगं आणि आपण हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा कसा कट्ट रस्सा आलेला आहे वांग्याला आणि हे मसालेदार वांगं तयार झालेलं आहे. आणि आजची आपली रेसिपी ही कार्यक्रमात देखील आपण यूज करतो अशी आहे भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी किंवा ही भाजी पारंपरिक पद्धतीची आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.